केदार खेड्याकडून येणारा ट्रॅक्टर, या ट्रॅक्टरला नंबर देखील नाही आहे, ही त्या ट्रॅक्टरची टारली आहे। हे बघू शकता तुम्ही, हा भीषण अपघात झालेला आहे। भोकरदन शहरातील नांजा फाट्याजवळ हा अपघात झालेला आहे। या ट्रॅक्टरमध्ये वाळू देखील होती। ट्रॅक्टर वाली गलती सगळी बरं का पुढे। ट्रॅक्टरवाला कुठून येत होतं? ट्रॅक्टरवाला तिथून इकडे येत होतं, त्यानं थांबायला पाहिजे ना। या ठिकाणी आपण बघू शकता, ही क्रुझर गाडी आहे। या क्रुझर गाडीला या ठिकाणी ट्रॅक्टर समोरून येत असताना क्रुझर गाडी त्याला ठोकलेली आहे। खरं तर ट्रॅक्टरवाल्याची चुकी होती। या ठिकाणी आपण लाईव्ह बघू शकता, वाळू माफियाने मोठा हौदास घातल्यामुळं भोकरदन शहरात अपघात झालेला आहे। आपण जे दुसरं ट्रॅक्टरचं समोरची तोंड आहे हे मी तुम्हाला दाखवतोय। एक मिनिट बाद लाव। हे बघा तुम्ही आता, पूरी बॉडी तुटली त्याची। खरं तर बोगस ट्रॅक्टर बनवण्यात आलेलं होतं, त्यामुळे हे ट्रॅक्टर तुटलेलं आहे। भोकरदन शहरातील नांजा फाट्याजवळ हा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये किरकोळ 14 जण जखमी झालेले आहे। ही समोरची जी गाडी आहे क्रुझर, या गाडीमध्ये 14 जण जे असलेले हे गंभीर जखमी झालेले आहेत। भोकरदन शहराच्या भोकरदन ते जालना रस्त्यावरील हे चित्र आहे। वाळूचा ट्रॅक्टर असलेल्या या ट्रॅक्टरमध्ये रेती भरलेली होती। ती रेती नांजाकडे जात असताना समोरून या ठिकाणी क्रुझर गाडी धडकली आणि अक्षरशः ट्रॅक्टरचे 2 तुकडे झालेले। महिंद्रा नावाचा ट्रॅक्टर आहे, नवीन ट्रॅक्टर आहे, याला कुठल्याही प्रकारचा नंबर नाही आहे। या अपघातानं या ठिकाणी सध्या सर्व आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण करत आहेत। वाळू माफियाने हौदास घातल्यामुळं भोकरदन शहरात देखील वाहतुकीमध्ये हे अपघात झालेला आहे। हे संपूर्ण चित्र भोकरदन तालुक्यातील नांजा फाटा या ठिकाणचं आहे। हे बघा, जालन्याकडून येणारा रस्ता, या ठिकाणी ती ट्रॅक्टरची टॉरली आहे। अक्षरशः ट्रॅक्टरचे 2 तुकडे झालेले आहेत। MH21DF 2299 असा क्रुझरचा नंबर आहे। या ठिकाणी ट्रॅक्टरची टारली पळवण्यासाठी धडपड असल्याचं दिसून येत आहे। या ठिकाणी मोठी गर्दी जमलेली आहे, आपण लाईव्ह बघू शकता।